Everyone, please mute your mic. Everyone, mute your mic. बाद में करता है, मीटिंग चालू है।
हेलो। शायद हो नहीं रहा। मैं एडमिट कर रहा तब से बहुत लोगों को हो ही नहीं रहा, सर्विस ले रहा हूँ। हम्म, ठीक है, एक मिनट। बहुत लोग बाहर है इसलिए बोला फैकल्टी को पहले अंदर लेना था। हेलो। लिया ना प्रिंसिपल सर को। हाँ। आलोक मिश्रा नहीं दिखा रहा है। आलोक मिश्रा और रितु श्रीवास्तव। एक मिनट, तुम एंट्री हो गई क्या तुम्हारी? तुम्हारी है ना, और दो की जगह खाली करना पड़ेगा। वो तो दिख ही नहीं रहा अभी तक। बंद है ना? आलोक मिश्रा और कौन है? ठीक है। अरे कर रहा हूँ, ये जो पहले ज्वाइन हो गए थे ना वो फिर से ज्वाइन हो जाते हैं डायरेक्टली। तो प्रॉब्लम चल रहा नहीं है।
हेलो। हाँ। माइक बंद है मेरा। एक मिनट देखता हूँ।
यूट्यूबर आहे ना मी. NIT Polytechnic is one of the leading polytechnic in central India. From last 12 years, we are providing quality education and we are providing 100% job placement to all the students. We are also the only NBA accredited college, and we are going to be autonomous institute from the next academic session. In this particular program, we are going to start with the three activities. Basically, the institution innovation cell is basically working for a three basic thing, that is innovation, startup and entrepreneurship. जैसे कि आप सभी को पता है कि जॉब इज टेम्पररी, बट इफ यू आर forming a entrepreneur, if you are becoming an entrepreneur, then you will be able to create more job. That is what the need of time nowadays. So in this regard, NIT Polytechnic is working to develop a ecosystem at our institute so that our more students will going to pursue the dreams in field of startup, innovation, and also in terms of entrepreneurship. So in that field, we are working for this, and for that's why we have formed this IIC cell. In this IIC cell, in the nearby future, we are going to conduct lots of programs. We are starting this first program today, which is awareness about the career as an entrepreneur. So for this purpose, we are having with us Mr. Alok Ji Mishra. Being recorded. Sri Alok Ji Mishra. He is a regional officer from Maharashtra Center for Entrepreneurship Development, Nagpur. He is having a 24 years of experience in training, providing training for the entrepreneurship purpose
and for developing the entrepreneurship. So I welcome him. We are also having Miss Ritu Srivastav with us. She is a co-founder of Skill IT Haryana, and she will be going to put on her views on startup and entrepreneurship. First of all, I request our principal sir, Sri Gajananji Kodbare, to please give his opening remark on this program. थैंक यू प्रोफेसर हरोड़े, माननीय आलोक मिश्रा जी, रीजनल ऑफिसर एमसीडी नागपुर, माननीय रीता श्रीवास्तव मैडम, इज ऑल्सो बिलोंग्स टू द एमसीडी, मेरे प्यारे मित्रों एंड मेरे साथियों, बहुत दिन के बाद में आपके साथ में मुझे बोलने का चांस मिल रहा है और बहुत खुशी हो रही है। आपका इतना बड़ा सहयोग इस प्रोग्राम में मिल रहा है। मैं देख रहा हूँ यहाँ पे 100 पार्टिसिपेंट मैक्सिमम ज्वाइन कर सकते हैं इस लिंक में। 96 पार्टिसिपेंट ज्वाइन कर चुके हैं और सारे विद्यार्थियों को ज्वाइन करने के लिए हमने YouTube की लिंक भी यहाँ पे प्रोवाइड कर रखी है। दोस्तों, 2 शब्द बोलने के पहले मैं एक स्वामी विवेकानंद जी का एक कोट आपके सामने रखना चाहता हूँ। स्वामी विवेकानंद जी बोलते हैं, वी वॉन्ट दैट एजुकेशन बाय विच कैरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इंक्रीज, इंटेलेक्ट इज एक्सपांडेड एंड बाय विच वन कैन स्टैंड ऑन वन्स ओन फीट। इसका शॉर्ट में मैं आपको मतलब बताना चाहता हूँ कि हमें ऐसा एजुकेशन हमको देना है जिससे आपका नॉलेज बढ़े, आपका स्किल्ड डेवलप हो और आपका एटीट्यूड एंड दृष्टिकोण में परिवर्तन हो। इसी के आधार पे हमने अपने कॉलेज की नींव रखी है, जिसका विजन और मिशन है। मैं कॉलेज के विजन के बारे में बात करूंगा। हमारे कॉलेज का विजन है एक्सेलेंस इन टेक्निकल एजुकेशन टू एम्पावर द यूथ। मतलब हमारे कॉलेज में जितने भी विद्यार्थी पढ़ रहे हैं उनको हम अपने पैरों पे खड़े होने के लिए एक सक्षम विद्यार्थी या सक्षम नागरिक बनाना चाहते हैं। उसी के आधार पे हमने अपने कॉलेज के मिशन भी बनाए हैं। 3 मिशन है हमारे, वो इसी प्रोग्राम से रिलेटेड मिलते जुलते होने के कारण मैं तो आपसे शेयर करना चाहता हूँ। पहला मिशन है इम्पार्ट क्वालिटी टेक्निकल एजुकेशन टू प्रिपेयर एक्सीलेंट टेक्निकल स्किल। हम आपको अच्छा टेक्निकल नॉलेज दे रहे हैं और अच्छा टेक्निकल स्किल डेवलप करने की भी बात कर रहे हैं। उसका बाद में डेवलप कॉम्पिटेंट एंड एम्प्लॉयमेंट डिप्लोमा इंजीनियर्स एंड रिस्पॉन्सिबल सिटीजन। आप सभी जानते हैं क्या आज मार्केट में एम्प्लॉयमेंट बहुत कम है। एम्प्लॉयमेंट की अगर हम बात करेंगे तो आज सभी इंडस्ट्री के लोग, बड़े बड़े एजुकेशनलिस्ट और सभी को पता है कि जितने भी हमारे यहाँ इंजीनियर्स प्रोड्यूस होते हैं उसमें से सिर्फ 20 या 25% इंजीनियर्स एम्प्लॉयबल होते हैं। एम्प्लॉयबल के 2 मीनिंग है, एक सर्विस भी होता है और दूसरा सेल्फ एम्प्लॉयमेंट की भी हम बात करेंगे। और ये हमारे कॉलेज में जितने भी विद्यार्थी पढ़ रहे हैं उन सभी को एम्प्लॉयमेंट सक्षम बनाना है, उस दृष्टिकोण से हम काम कर रहे हैं। जैसे एम्प्लॉयमेंट की हम बात कर रहे हैं तो आप सभी जानते हैं एम्प्लॉयमेंट की अगर हम बात करते हैं तो सभी के दिमाग में एक ही लाइट लगता है, क्या मुझे नौकरी मिलना चाहिए। यस, अभी करने बोलो बोलना नौकरी, लेकिन कितने लोगों को नौकरी मिलेगी, कितने लड़कों को गवर्नमेंट सर्विस प्रोवाइड प्रोजेक्ट ऑफिसर है, कितने लड़कों को प्राइवेट सेक्टर्स वाले लोग प्रोवाइड करेंगे। इसलिए प्रोजेक्ट ऑफिसर एम्प्लॉयमेंट में हमको 2 तरीके से हमें चलना है। क्या सर्विस अगर हमको मिलती है अच्छी तो डेफिनेटली आप सर्विस करिए, लेकिन सर्विस अगर अच्छी अगर नहीं मिलती, जिसमें आपको जॉब सेटिस्फेक्शन अगर नहीं मिलता है
तो हम बात करेंगे सेल्फ एम्प्लॉयमेंट की भी हमने बात करना यहाँ पर चाहिए, ये सेल्फ वाला एम्प्लॉयमेंट के बारे में भी हमने ये फील सोचना हो है। जा रहा तब तक के। नौकरी करने के बदले में हम खुद का एम्प्लॉयमेंट बना के दूसरों को कैसे नौकरी दे सकते हैं उसके बारे में हमको मतलब सोचना चाहिए। सेल्फ एम्प्लॉयमेंट की अगर हम बात करते हैं तो मैं आप सभी जितने भी यहाँ पे ज्वाइंट हुए हैं सब एवरेज फैमिली के लोग हैं, मिडिल क्लास या लोअर मिडिल क्लास फैमिली के लोग हैं। उनके मन में सबसे पहला क्या है? सवाल आता है टीम क्या सेल्फ एम्प्लॉयमेंट अगर करना है, मुझे अगर बिजनेस अगर चालू करना है तो मैं इसके क्या मतलब करूं, कौन सा बिजनेस EIT स्टार्ट करूं। बिजनेस स्टार्ट करने के लिए पैसा कहाँ से मुझे उपलब्ध होगा। मेरे पास तो इतना घर में IT पैसा नहीं है, घर में मेरी फैमिली इतनी सक्षम नहीं है कि मुझे बिजनेस चालू करने के लिए पैसा प्रोवाइड करेंगे। मुझे बिजनेस चालू करने के लिए कौन मदद करेगा, मुझे मार्केट में मेरा प्रोडक्ट बेचने के लिए कौन मदद करेगा, मुझे प्रॉफिट इसमें कितना होगा या कोई नुकसान तो नहीं होगा। ये सारे सवाल हमारे अर्ध गिर्द आजू बाजू में हमें पूछे जाते हैं। इसको मैं अभी आज के जब मैंने मेरा डिग्री या पोस्ट ग्रेजुएशन किया था तो मेरे बारे में मुझे भी ये सवालों ने घेरा था। आज थोड़ा सा मैं ऊपर उठ गया हूँ तो मेरे लैंग्वेज में उनको यहाँ से आज कहाँ मैं पर है दिख नहीं निगेटिव तो थॉट्स कहूंगा। ये मेरे लिए निगेटिव थॉट्स हैं, लेकिन नहीं दिख जितने रहा भी यहाँ पर कोई भी। विद्यार्थी है उनके लिए सही सवाल है ये। जब भी हम एम्प्लॉयमेंट की बात करेंगे, बिजनेस की बात करेंगे तो ये जितने मैंने आपको सवाल बताए ये सवाल आपके इर्द गिर्द आपको पूछेंगे, आपके मन में डेवलप होंगे। तो इसका हमें पॉजिटिव तरीके से हम एक कैसे मिनट सोचेंगे, क्या बोले थे इन मेल सवालों आईडी से हम बाहर कैसे आएंगे। जैसे इसका टीम निगेटिव जिसको आप मैं ये क्वेश्चन को थॉट बोल रहा हूँ, ये निगेटिव थॉट को हम पॉजिटिव थॉट में कैसे कन्वर्ट करेंगे, यानी मैं कैसे कौन सा बिजनेस कर सकता हूँ। तो आपको बिजनेस कौन सा करना चाहिए उसका गाइडेंस हम प्रोवाइड करेंगे। पैसा कहाँ से मिलेगा बिजनेस चालू करने के लिए, कौन कौन आपको मदद कर सकता है उसका हम आपको मदद करेंगे। आपको मार्केट कैसा उपलब्ध होगा, आप अपना प्रोडक्ट अगर बनाते हैं तो कैसा मार्केट आपको उपलब्ध किया जाएगा। ये सारे सवालों का निगेटिव थॉट का पॉजिटिव थॉट में कन्वर्ट करने के लिए NIT पॉलिटेक्निक आपके पीछे पूरे ताकत के साथ में खड़ा रहने के और हमेशा आपके लिए खड़ा रहेगा। और आपको ही मदद करने के लिए हमने अलग अलग माध्यमों के द्वारा आपको मदद करने की सोची है। उसी का पहला आज का चरण है जो आलोक मिश्रा जी और रितु श्रीवास्तव मैडम मतलब सेल्फ एम्प्लॉयमेंट के बारे में बहुत सारी चीजें आपको बताएंगे। और ये आलोक मिश्रा जी का और रितु श्रीवास्तव मैडम का सेशन होने के बाद में हम आपको एमसीक्यू के पैटर्न में कुछ क्वेश्चन पूछेंगे, एक गूगल फॉर्म बनाएंगे और गूगल फॉर्म के माध्यम से आप सभी को जो जो स्टूडेंट ज्वाइन हुए उनसे हम आपकी राय लेंगे। उसके आपके जो आंसर मिलेंगे हमको पता नहीं वो नहीं उसको देखा हम एनालिसिस करेंगे क्या किसका एटीट्यूड बिजनेस के डायरेक्ट में है, क्या नाम है कौन अपना सेल्फ एम्प्लॉयमेंट चालू करने में वंदना बडनेरा मतलब इच्छा रखता है। ऐसे लड़कों को हम बहुत ज्यादा उनके पीछे खड़े रह के ओवरवेलिंगली मदद चारूश्री करेंगे है थे और रोज उनका सेल्फ एम्प्लॉयमेंट चालू चारूश्री को करने करना है के क्या लिए जो मदद चाहिए वो मदद हम ये विनोद थरूर है अलग अलग माध्यमों के द्वारा हम आपको मदद प्रोवाइड वो नहीं करेंगे। है अभी नहीं है दोस्तों आप विनोद खुद थरूर है का वो भी नहीं है सर्विस के डायरेक्शन में तो वो बिल्कुल दोनों जाइए। नहीं अगर है आपको सर्विस अगर अच्छी मिलती तो आई नहीं है बिल्कुल फिर से सर्विस करने करिए, बोलो उसको लेकिन आपको सर्विस से अगर जॉब सेटिस्फेक्शन अगर नहीं मिलता है विनोद तो आप थरूर आया सेल्फ है एम्प्लॉयमेंट के रितु श्रीवास्तव बारे लेना है में ना सर्विस के पहले सोचिए। हाँ और अगर आप सेल्फ एम्प्लॉयमेंट अगर हम करते हैं तो डेफिनेटली रिमेश गौर हम अपने देश को आत्मनिर्भर अरे तो भारत बना सकते हैं, अपने ले लिए राज्य को रितु श्रीवास्तव को ले लिए आत्मनिर्भर राज्य बना सकते हैं। दोस्तों आपको सभी को पता है क्या चीन पूरे विश्व का सेकंड इकोनॉमी वाला देश है।
ये कैसे बना? इसी के माध्यम से, सेल्फ एम्प्लॉयमेंट के माध्यम से भी आज की सबसे बड़ी शक्ति चीन, अमेरिका के बाद में चीन बना हुआ है। और हमें भी अपने देश को, अपने परिवार को, अपने राज्य को मतलब अच्छी इकोनॉमिकल स्टेटस देने के लिए अच्छे नागरिक बनना है, जिससे हमारा खुद का भी परिवर्तन हो, हमारे राज्य का परिवर्तन हो और हमारा देश भी अच्छा आगे बढ़े। बस इसी के साथ में मेरे 2 शब्द आपको खत्म करता हूँ और आप सभी को नम्र निवेदन करता हूँ, जो भी आलोक मिश्रा जी और रितु मैडम जी आपको बताएंगे, ध्यान से सुने और इसके ऊपर में मौन हेलो। करें, चिंतन हेलो, करें हाँ, और वैष्णवी है सेल्फ क्या? एम्प्लॉयमेंट के डायरेक्शन में नहीं, हम कैसे जा सकते हैं, इसके तू के श्रीवास्तव ऊपर मैडम में आ गई के अंदर बिल्कुल हाँ सोचे। हम आपके साथ में दे रहे यार बिल्कुल खड़े हुए आए हैं। ना, अभी तो Thank किया you very मैंने। much, and I thanks to Harode sir providing such type of platform and start this activity at the NIT Polytechnic. Thank you very much. Thank you Alok Mishra ji and Ritu madam. थैंक यू सर। थैंक यू प्रिंसिपल सर फॉर योर important vision for this program. Now I invite Ritu Srivastav ma'am, from co-founder of Skill IT Haryana, to please start the session. हारोड़े सर, हाँ सर। आपके इसमें वो वंदना मैडम ज्वाइन हुए हैं क्या? लेकिन लिस्ट में आपने उनको अप्रूवल दिया है क्या? रितु श्रीवास्तव मैडम आ गए थे। आ गए क्या? देखिए आप उनको थोड़ा सा है क्या? रितु मैडम है क्या? रितु मैडम को ज्वाइन किया था, अभी नहीं है वो मेरे ख्याल से। क्योंकि वो दोनों ज्वाइन नहीं दिख रहे मुझे, और रोशन तायवाड़े सर भी ज्वाइन नहीं दिख रहे। ये तीनों हाँ हमारे तरफ से। हाँ हाँ, मैं बोल रहा हूँ सर इनको। So before the meanwhile the madam will join the session, I request Sirbhate sir to please give his view on this particular program. Sirbhate sir, please. सर नमस्कार। नमस्कार मिश्रा सर, How are you? फाइन सर। चलो, बहुत दिनों के बाद ये वेबिनार के थ्रू मुलाकात होगी अपन। आपके निमित्त से तो मुलाकात हुई हमारी यहाँ। बिफोर वी स्टार्ट द प्रोग्राम, तो इस बारे में थोड़ा सा अभी हमारे कोटभरे सर ने बड़ी महत्वपूर्ण बातों से बच्चों को अवगत कराया अरे है। आए ही नहीं, ये तो आएंगे तब तो करूँगा ना। अभी तो मेरी उम्र तो 60 साल की हो गई है, 61 की है। मैं भी उनके मेल आईडी बातें पूछो, कहना चाहूँगा मेल आईडी। कि अभी देखिए सर कि जो हमारी जनसंख्या है, अरे तो जितने दिखेंगे तो समाज में हम लोग डिग्री पा रहे हैं और नहीं जिनको आए हैं। आगे बढ़ा रहे हैं, उन सभी को 100% एम्प्लॉयमेंट इज नॉट इन हैंड ऑफ द गवर्नमेंट और नादर इन द हैंड ऑफ द प्राइवेट सेक्टर। ये पॉसिबल नहीं है सर। हर ने का सोचा कि मुझे जॉब ही मिलना चाहिए, और मिलेंगे भी तो ऐसे मिलते हैं सर जॉब की जो तुम्हारी काबिलियत है उसके अनुसार तो मानधन नहीं मिल सकता। तो फिर हमारी जो एनर्जी है, हमारा जो इंटेलेक्चुअल पावर है, सभी बच्चों के साथ है, उनको यदि गाइडेंस थोड़ा प्रोवाइड कर दिया जाए तो दैट कैन बी डाइवर्टेड स्टार्ट देयर ओन एंटरप्राइज। तो बच्चों से भी रिक्वेस्ट है कि वो भी इस बारे में सोचे। आप है, बहुत सारी गवर्नमेंट की एजेंसी है, हमारे दोनों की बात हो चुकी है। हम यदि एनआईटी के प्लेटफॉर्म पे इकट्ठा आ गए और बच्चों को हमने यदि अच्छी तरह से गाइडेंस दे और उनका हौसले जायदाद बढ़ाए, तो डेफिनेटली हमारे एनआईटी पॉलिटेक्निक के कुछ बच्चे, मैं आपको एश्योर करता हूँ, और डेफिनेटली दे विल बी डूइंग समथिंग वेरी बेटर। ऑलरेडी एनआईटी पॉलिटेक्निक के बहुत सारे बच्चे गए 10-12 सालों में जो पास हो चुके हैं, उसमें से मोर देन 50 के ऊपर फिगर है सर, जो एंटरप्रेन्योर है, कर रहे हैं काम, बाकियों को जॉब दे रहे हैं। तो उन्हीं के लाइन पे, उसी के तर्ज पे और बढ़िया तर्ज अपना के इन बच्चों को भी और आगे लेके जाना है कि वह नौकरी के पीछे न भागते हुए दूसरों को नौकरी दे।
खुद भी कमाए और दूसरों को भी कमाने के काबिल बनाए। यानी 8 घंटा 12 घंटा चाकरी करना, उसके बजाय उतनी चाकरी उतनी खुद की करना, तो और ज़्यादा सेटिस्फेक्शन मिलेगा, है ना। अर्निंग भी अच्छा होगा, थोड़े हर्डल आएंगे तो दूर कर सकते हैं। जिंदगी तो हर्डल भरी पड़ी है कि नहीं सर, तो वो तो दूर करेंगे। हम भी उनको गाइडेंस करेंगे। एनआईटी पॉलिटेक्निक का हर फैकल्टी इंक्लूडिंग प्रिंसिपल मैनेजमेंट इज वेरी पॉजिटिव। हमारे सीईओ बहुत पॉजिटिव है, वो चाहते हैं कि ये एक ऐसा प्लेटफॉर्म बने, एनआईटी एक रोल मॉडल बने कि इसमें एंटरप्रेन्योरशिप स्टार्टअप आगे बढ़े। तो मैं चाहता हूं कि इसी प्लेटफॉर्म से हम आलोक मिश्रा जी हमसे और जुड़ेंगे, आपकी टीम भी जुड़ेंगी, एमसीडी हम आपके पुराने परिचित है, और भी जोर शोर से जुड़ेंगे, है ना सर, और जोर शोर से जुड़ेंगे और इसको एक ये बनाएंगे, मिशन बनाएंगे, एक ये बनाएंगे कि चलो बच्चों को इसमें डालेंगे हम एंटरप्रेन्योरशिप में। बच्चा वही सोचे कि मैं मेरा खुद का कुछ करूँ। इस प्रकार का माहौल का निर्माण करना है, वातावरण बनाना है, और नहीं वातावरण सिर्फ बनाना नहीं है, उनको सपोर्ट भी करना है और वो टिके, उनको गाइडेंस भी करना है। हरोडे सर आगे, मैडम आ गई। हरोडे सर सर मॅडमने बहुतेक जॉईन केलेला आहे। अच्छा, तो मैडम ने ज्वाइन किया तो मैडम को टाइम दो ना, फिर अपने शुरू करना पड़ेगा, नहीं तो लिंक और खत्म हो जाएगी। अरोड़े सर Hello. Can everyone hear me? Yes, sir. I now Ritu madam has joined with us. Ma'am, are you there? Srivastava ma'am? Yes, yes. Okay, ma'am. I welcome you on behalf of NIT Polytechnic for this program. Ritu Thank you. Srivastava ma'am is a co-founder of Skill IT from Haryana, and she is going to give his views on startup and entrepreneurship. So, ma'am, please. Thank हारोड़े you. सॉरी मैडम, एक 2 मिनट में बोलना चाहूँगा। Please, please, please. थैंक यू शिरबाते सर। शिरबाते सर की मेरी पुरानी पहचान वर्धा से है। मैं काफ़ी साल पहले वर्धा में था, तब हम लोग साथ में काम करते थे। उसके बाद बीच में एक दिन सर का फ़ोन आया और हारोड़े सर से मेरी बातचीत चालू हुई फिर कि ऐसा एक प्रोग्राम लेना है करके एनआईटी पॉलिटेक्निक के स्टूडेंट्स के साथ में। तो हम लोगों ने इसके बेस पे शुरुआत में ही हम लोग जब चर्चा शिरबाते सर से हारोड़े सर से चालू हुई, तब रितु मैडम के डिपार्टमेंट से स्किल लीड से वंदना मैडम और परमार सर से मेरी बातचीत चालू थी। वी आर प्लानिंग टू कंडक्ट वन स्टार्टअप बेस्ड ईडीपी। तो इन लोगों ने भी स्टार्टअप पे ही फोकस करना चाहता है, एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट पे फोकस करना चाहता। मैंने कहा क्यों नहीं इस प्लेटफॉर्म पे हम स्किल लीड, एक हरियाणा की एक नेशनल लेवल की एजेंसी जो स्टार्टअप पे स्पेशली वर्क करती है, काफ़ी अच्छा उनका रेपुटेशन है, काफ़ी सारे लोगों ने उनके ट्रेनिंग प्रोग्राम करके स्टार्टअप किया हुआ है, काफ़ी अच्छी फैकल्टी प्रोफाइल्स है उनके पास में। तो आप सभी ने शिरबाते सर ने And we have innovated world's first game-based startup and entrepreneurship programs for schools, colleges, and youth. So our focus is that if we have to nurture the entrepreneurial mindset and skill set, it's important to focus it from the early age, because whenever a person, a student or a youth, whenever he is in college or after college, whenever he has decided that he want to go for a certain career path, you can't change the mindset in just a jiffy. So that mindset has to be from the very early stage. So our main focus is for the college students and the school students. This is our innovation. So whenever we are talking about startup, entrepreneurship, so we are not saying only innovation, we ourselves have innovated. So our innovation is, you can see on the left side is a physical startup game and a kit. So it is a card game which has the entire journey of a startup. So it's not like just another subject or something which is very one-sided. It's a game which 4 students play, and after that they fill the entire workbook and they take the entire journey through this game.
Also, we have the online startup games and online programs. Like right now, we are conducting just a little part of it. This is our team. My name is Ritu Srivastav. I'm an architect by education. I have worked in several real estate organizations, and I have inclination towards design. So that's how this game design thing came, and I have also certification in entrepreneurship and innovation management. from बारे में ही बताना, ये जर्नी तो ये सिर्फ लेक्चर बेस्ड नहीं है जहां पर हम बोलेंगे और आप सुनेंगे। ये है कि इसमें आपको ही करना है और हम उस पूरे टाइम में आपके साथ उस जर्नी में रहेंगे और एंड में आपको लॉन्च करना है अपने कॉलेज में, अपने सोसाइटी में या कहीं भी लोगों के बीच में उसको फ्लोट करना है। तो अभी मैं एग्जांपल दे रही हूँ कि अभी हमने मिजोरम गवर्नमेंट के साथ एक प्रोजेक्ट जस्ट फिनिश किया है जिसमें 60 स्टूडेंट्स का बैच है। हम छोटा बैच ही करते हैं, जिससे कि अराउंड 20 स्टूडेंट्स ने अपना MVP लॉन्च किया है और वो मार्केट में आ गए हैं विद इन 3 मंथ्स और वो काम कर रहे हैं। तो इस तरह से जर्नी होती है और आप जब भी करें तो पर्पस ये है कि आप उस लीन मेथोडोलॉजी को और उस सिस्टम को फॉलो करें। यही मेथोडोलॉजी है, इंस्टेड कि आप अपना सब कुछ टाइम, एनर्जी, मनी उसमें इन्वेस्ट कर दें और उसके बाद रियलाइज हो कि नहीं, दिस इज नॉट वर्किंग। तो उसका ये एक फॉर्मेट है उसको करने का, जिसे लीन मेथड कहते हैं। I think Kumar has joined. Kumar, if you can take some. In the meantime, I'll open the other part. Thank you, Ritu. Sorry for some technical reason I didn't join on the time we were trying. Thank you, Alok Mishra ji. Thanks and welcome, sir. Thank you, Alok Mishra ji. Welcome to you also. Sometimes technology plays other side also. Yeah. So I think Ritu was telling you about the entire journey and the way we do our programs, which is more of an application based rather a lecture based. And we try that by the end of the program, you people can at least put your idea. Back to your skill. A lot of time it happens that we have great idea and we think we can do, but finally when you start executing it, the core is do you and your core team have that skill to convert your idea into reality. That has to be linked from the day one. You have to be very clear that can you build it and can you design it and get into market. You can't be dependent on somebody else by paying it and thinking that some investor will pay on your idea, somebody else is going to build it. Because it's an iteration process where the core team has to have that idea and prototype. Then obviously your team will manage the entire show. But if you don't have that skill, you don't know that area, you cannot manage the team very well. So that is a very critical point, and that's what we focus, that you connect the entire idea with yourself and find the gap, the skill gap, and also try to get you right people in your core team. And it is only possible when you have a very solid team, you have those skills. Basically 2-3 skills are always required. One is the product part of it, the designing, the manufacturing, or getting the product in reality. Another is the marketing part. Third is the management part. So at least you should have those 3 skills that can be in 1 or 2 founders. Let's say one founder is more on the technical side, other founder is managing both marketing. इथला पण चालू नाही आहे, नेट कुठच्या चालू करून चालतच नाही ना, हॉटस्पॉटनच चालू केलं मी, यूट्यूब नाही चालत आहे, हे मीटिंग चालत आहे, यूट्यूब नाही चालत आहे, काय माहिती. You have to create your own idea, you have to get them validation.
We always give you some trains, techniques, and some activities which help you to do that. But we don't do the डबल नीट lecture. म्हणजे आता That's खालचं the फक्त difference खालचं we चालू were आहे तर trying to tell you. Anything else, Ritu, you ते want me to बंदच झालं नाही specifically इथून speak माझ्याकडनं about? बंद झालं So आणि I तिकडं think we'll take the first part on the what is entrepreneurship. So I'll just Okay. share that in the meeting. Entrepreneurship in a very different way. But let's try to simplify it. ऊपर का फ्लोर का पूरा Entrepreneurship, नेट which बंद है comes basically from a French word, यहाँ का which in a very layman language means to इसलिए act यूट्यूब पे पूरा स्ट्रीमिंग बंद हो upon. गया Whatever you think your dream, your passion is, your idea is, you have to take action. That is the very core of an entrepreneurship. So without action, it is just dreaming. That is a very simple thing. Okay, in olden days, it was also associated with mostly with the war time, when there was a mission to conduct and they have to plan it and then they have to go and चक्कर में conduct पूरा that mission. Mostly these are war between different kings and all. नहीं है वाईफाई पे तो चालू किया हो हेलो But that is the core startup. Actually, it is not. Entrepreneurship is a way of life, or it is a mindset. And an entrepreneurial mindset, a person who has entrepreneurial mindset, he believes in solving the problem. Now, let's take an example. When I was young, or a lot of students who are still here in college, and you remember your school days, or even in society when we talk, we always put the problem in somebody else's shoulder. That this problem should be solved by government, this problem should be solved by a teacher or a principal, or my parent have to solve. But we didn't inculcate that habit of that, can I do something about it? Why can't I not do something about it? And once you think on that perspective, that is what entrepreneurial mindset is. And then you get into action. You learn how to think differently the way you were thinking for long, and you do all those things, you
सकते हैं? हम लोग इसमें एक 30 आवर्स का एक प्रोग्राम ले रहे हैं हम लोग. इट मे बी फ्रॉम 10th और 15th अप्रैल. एक 30 आवर्स का 3 आवर्स डेली का ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम बेसिकली ऑन मिनिमम वायबल प्रोडक्ट स्टार्टअप एंड एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट पे ले रहे हैं. उसका लिंक मैंने भी चैट बॉक्स में डाला है. सभी स्टूडेंट से रिक्वेस्ट है कि एक बार वो लिंक के डिटेल से जाएं और उनको अगर किसी प्रकार हम लोग इसमें एक 30 आवर्स का एक प्रोग्राम ले रहे हैं. मैडम हमारा काउंसलिंग में भी फ्रॉम 10th और एमसीडी की ओर से मैं करूंगा. तो सभी से रिक्वेस्ट है कि 30 आवर्स का 3 आवर्स डेली का ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम बेसिकली ऑन मिनिमम वायबल प्रोडक्ट स्टार्टअप एंड एंटरप्रेन्योरशिप Thank you everyone. All उसका the लिंक best. मैंने भी चैट बॉक्स में डाला है. सभी से रिक्वेस्ट है कि एक बार वो लिंक के डिटेल से जाएं और उनको अगर किसी प्रकार हम लोग इसमें एक 30 आवर्स का एक प्रोग्राम ले रहे हैं. मैडम हमारा काउंसलिंग में भी फ्रॉम 10th और एमसीडी आपका सबका स्वागत फिर से इस एनआयटी द्वारा आयोजित वेबिनार में. आपलं टॉपिक जो आहे एंटरप्रेन्योरशिप एज अ करियर चॉईस म्हणून आपण सांगितलेलं आहे. त्यामध्ये ऍक्च्युअल मी आता थोडा वेळ आधी सरांना एक प्रश्न केला होता की कुठल्या कुठल्या ब्रांचेसचे लोक आहेत. तर मी थोडंसं एक ओव्हरऑल तुमच्यासोबत पीपीटी मधले काही मुद्दे शेअर करतो. आपल्या सबका स्वागत फिर से इस एनआयटी द्वारा आयोजित वेबिनार में. तुला नेक्स्ट करते आपला टॉपिक जो आहे एंटरप्रेन्योरशिप एज अ करियर चॉईस म्हणून आपण सांगितलेलं आहे. बेसिकली एमसीए जी ऍक्टिव्हिटी आहे मी आता सरांना प्रश्न केला होता सेटअप एमएसएमई ब्रांचेसचे लोक आहेत यांनी या विषयावर आपण जास्तीत जास्त फोकस करतो. म्हणजे ह्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना माहित आहे बंद पडलेले आहे. बेसिकली तरी पण आपण आपल्या गव्हर्नमेंट वुमन एम्पॉवरमेंट पॉलिसी गव्हर्नमेंटची आहे त्याविषयी आपण आणि या लॉकडाऊन पिरियड नंतर मागच्या वेळेला आदरणीय प्राईम मिनिस्टर यांनी आपल्या ओव्हरऑल एन्व्हायरमेंट पॉलिसी गव्हर्नमेंटची आपण चर्चा करणार आहोत. एमएसएमईच्या काय डेफिनेशन आता हल्ली सध्याच्या करंट परिस्थितीमध्ये आपण बघणार. एखादा उद्योग किंवा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याचं प्रॉडक्टचं सिलेक्शन मेथोडॉलॉजी काय असते त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. स्टेप इन सेटिंग अप एमएसएमई वेगवेगळे टप्पे कोणते राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की होम टू कॉन्टॅक्ट फॉर वाट म्हणजे वेगवेगळ्या ॲक्सेससाठी वेगवेगळ्या घटकांसाठी कुठल्या डिपार्टमेंट आपण संपर्क करायला हवा त्याविषयी आपण चर्चा करणार. आता एक मिशन स्टेटमेंट एमसीडीचं दिलेलं आहे. फॅसिलिटेटिंग क्रिएशन ऑफ एंटरप्रेन्योर अँड मॅनेजरियल कॅपेबिलिटीज टोटल कस्टमर सॅटिस्फॅक्शन.
ऑफ महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या जिल्हा कार्यालय आमचे आहेत. जिल्हा उद्योग केंद्राची संलग्न असलेल्या इमारतीमध्ये जास्तीत जास्त कार्यालय आहे. आमच्या बरेच जिल्ह्यांमध्ये आमचे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र पण आहे किंवा स्वतःचे ऑफिसेस पण आहेत. ज्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राची जुनी इमारत नसेल आणि त्या ठिकाणी उद्योग भवन सारखी इमारत बनलेली आहे, ज्याला आपण सिंगल विंडो स्कीम मध्ये एकाच बिल्डिंग मध्ये उद्योगाला लागणारे संपूर्ण परवाने परमिशन कशा मिळतात आणि त्यासाठी जे संबंधित कार्यालय ते एका उद्योग भवन नावाच्या इमारतीमध्ये असतात. अशा इमारतीमध्ये एमसीडीचं ऑफिस प्रत्येक जिल्हा कार्यालयात आहे. इंटरनॅशनल टायअप्स इन व्हेरियस प्रोजेक्ट्स आम्ही इंडो इटालियन प्रोग्राम, इंडियो जर्मन प्रोग्राम, त्यानंतर लेबर मॅनेजमेंटचे प्रोग्राम असे वेगवेगळे प्रोग्राम घेतलेले आहेत. एमसीडी हॅव्हिंग ISO लेबर मॅनेजमेंट, कम्प्युटर इंटरनॅशनल असाइनमेंट, स्टेट लेवल असाइनमेंट, इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज अँड पोर्टल सेल. एमसीडीचं स्वतःचं पोर्टल आहे ज्यामध्ये लोकांना इझिली ऍक्सेस होऊ शकतो. आमच्या संपूर्ण राज्यातल्या संपूर्ण ऑफिसच्या लोकांचे संपर्क, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर ऍड्रेसेस ऑफिसचे, त्यांची प्रोफाईल, त्यांचे डिटेल्स, प्रत्येक जिल्ह्यातले होणारे प्रोग्राम हे सगळे पोर्टलवर दिलेले आहे. अपकमिंग प्रोग्राम, कम्प्लिटेड प्रोग्राम आमच्या पोर्टलवर आहे. खूप सोप्या ज्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राची आपल्याला हवी आपल्याला हवं सारखी इमारत बनलेली आहे. सिंगल विंडो स्कीम, एमसीडी इज ए नोडल एजन्सी, IMEGP, इंटरनॅशनल टायअप्स, व्हेरियस प्रोजेक्ट्स, इंडो इटालियन प्रोग्राम, त्या दोन्ही स्कीम मध्ये प्रशिक्षणानंतर लेबर मॅनेजमेंटचे मंजुरी झाल्यानंतर लोकांना सर्व टेबल मॅनेजमेंट अटेंड करावं लागतं. त्याला पूर्ण राज्यात त्यांनी ऑफिसच्या लोकांच्या संपर्क, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, IMEGP, त्यानंतर ऍड्रेसेस ऑफिसचे कार्यक्रम, त्यांची मंजुरी आहे, त्यांचे डिटेल्स. मात्र कर्ज वाटप होण्यापूर्वी संस्थेचे लोक आता बोलले त्यांच्यासोबतच झालेला आहे.
मायक्रो मध्ये मोडतात. त्यानंतर स्मॉल मध्ये 5 crore for वेल कॅपिटल आणि ओल्ड टर्नओव्हर 2 crore. त्यानंतर न्यू मध्ये दिलेलं आहे त्यांनी न्यू कॅपिटल मध्ये 10 crore पर्यंत ज्याची इन्व्हेस्टमेंट असेल आणि न्यू टर्नओव्हर ज्याचा असेल तो 50 कोटी पर्यंत असे स्मॉल असतात. आणि मीडियम मध्ये मग 10 crore, 5 crore, 50 crore आणि 250 crore अशी ही रिवाइज डेफिनेशन झालेली आहे. पण त्याच्यात एक खाली एक छोटीशी नोट दिलेली आहे बघा, इट हॅज बीन डिसाइडेड दॅट द टर्नओव्हर विथ रिस्पेक्ट टू एक्सपोर्ट विल नॉट बी काउंटेड. म्हणजे हा टर्नओव्हर प्युअरली नॉन एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटीचा असायला पाहिजे. नेक्स्ट 10 crore, 5 crore. आता मगाशी सरांनी रिवाइज डेफिनेशन झालेली आहे. त्यांनी संवाद साधताना काही मुद्दे नोट दिलेली आहे की इनोव्हेशन असे काही मुद्दे बोलले होते. आपण इथे त्या मुद्द्याला सरण असलेले काही अजून मुद्दे बघूया. एंटरप्रिनर म्हणजे उद्योजक, एंटरप्रिनरशिप म्हणजे उद्योजकता आणि एंटरप्राइज तीन न्यू अँड स्मॉल बिझनेस ऑर युनिट कॉल्ड एंटरप्राइज. म्हणजे तुमच्या नजरेत तुमच्या घरी सकाळी भाजी विक्रेता येतो, दूध विक्रेता येतो किंवा स्टोर रिपोरिंग वाला येतो किंवा सायकल पंचर करणारा व्यक्ती असेल किंवा व्यक्ती येतो, हे सगळे लोक ते ऑल आर नोन एज एंटरप्रेन्योर म्हणजे ते उद्योजक आहे. त्यांच्याकडे छोटी मोठी अशी ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि हे सगळे लोक यांना आपण उद्योजक असं बोलू शकतो. He is an important segment of economic growth, help for the generation of employment and that's तुमच्या घरी सकाळी भाजी विक्रेता येतो, दूध विक्रेता येतो. म्हणजे थोडंफार तो जोखीम स्वीकारतो आणि आपल्या देशाच्या आर्थिक हातभार लावतो. एम्प्लॉयमेंट जनरेशन सारख्या अशा प्रकारचा तो स्वतःची कॅपॅसिटी रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी ही कॅल्क्युलेटेड रिस्कद्वारे म्हणजे मोजका धोका पत्करून सुरू करतो. अशा लोकांना आपण एंटरप्रिनर किंवा उद्योजक बोलतो. नेक्स्ट घ्या. आता दुसरा मुद्दा जो आपण बोलतोय दॅट इज एंटरप्राइज, अ प्रॉडक्ट ऑफ विजन ऑफ एन एंटरप्रिनर. म्हणजे त्या उद्योजकांनी आपल्या दूरदृष्टीद्वारे विच आफ्टर गोइंग थ्रू द प्रोसेस ऑफ ऍक्शन मीन्स एंटरप्रिनर. सुरू करण्यासाठी जी प्रक्रिया केलेली असते प्रक्रियेला आपण सोसायटी म्हणजे काही उपयुक्तता त्याची समाजाला व्हायला पाहिजे अशा प्रकारचे उत्पादन तो तयार करतो. कॉन्ट्रीब्युटिंग टू द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तो एक प्रक्रिया करून एक विशिष्ट प्रकारचं उत्पादन सुरू करतो. त्याचं काहीतरी लोकांना उपयोगिता होईल अशा प्रकारचं उत्पादन किंवा सेवा पुरवतो. अशा व्यक्तीला अशा प्रक्रियेला असं संबोधतो. प्रॉडक्ट ऑफ एंटरप्रिनरशिप इट इज अ प्रोसेस ऑफ ऍक्शन ऑफ म्हणजे आपल्या स्वतःमध्ये काय त्यानुसार आपण त्या प्रक्रियेला आपण एंटरप्रिनरशिपचा ऍडव्हान्टेज फायदे काय आपल्याला वेगवेगळे कुठल्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. उपयुक्त म्हणजे आता मी सध्या जॉबला आहे तर मला 10 ते 6 येणं आवश्यक आहे. माझ्या माझ्या खालच्या कर्मचाऱ्यांकडून त्या करून घेणे मला आवश्यक आहे. विशिष्ट प्रकारच्या सगळ्या वस्तूंमध्ये एंटरप्रिनरशिप मध्ये अशा व्यक्तीला एन्जॉय द प्रॉफिट फ्रॉम युअर एंटरप्रिनरशिप मला तेवढं राहील आणि माझं दिले जात नाही. एक बांधणी सॅलरी असते आणि ती सॅलरी दिली जाते. पण उद्योजकाला स्वतः आपण त्यांनी स्वतः किती प्रॉफिट जनरेट करावं त्याच्या स्वातंत्र्य असून त्याचा विचार करतो.
सेन्स ऑफ प्राईड इन युअर बिझनेस, म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःच्या उद्योगाचे गर्व म्हणजे आपल्याला भूषण. फ्लेक्सिबिलिटी इन युअर वर्क शेड्यूल, तुमचं स्वतःच्या उद्योगाचं शेड्यूल जो आहे तो फ्लेक्सिबल ठेवू शकता. असं काही तुम्हाला 10च्या आधी पण काम करू शकता, 6च्या नंतर पण काम करू शेड्यूल हा तुमचं फ्लेक्सिबल असतं. सोपे असं ती कमीत कमी वेळेत प्रामाणिक पद्धतीने तो बनवू शकतो. सर्विंग दी सोसायटी म्हणजे त्याला समाजाला सेवा करण्याची संधी मिळत असताना कॉन्ट्रिब्युशन टू द काय वर्टिकल इकॉनॉमिक ग्रोथ अर्थसंकल्प जे आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावू शकतात. अशा प्रकारचे सम ऍडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये आहेत. किती फायदे आहेत. आता एनसीचे काही मुख्य ऍक्टिव्हिटीज आहेत की ऍक्टिव्हिटी ट्रेनिंग प्रोग्राम जी ऍक्टिव्हिटी असते त्यातले काही टायटल्स आहेत. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर पोटेन्शियल एंटरप्रेन्योरशिप. आता तुम्ही पॉलिटेक्निक करत आहात, पॉलिटेक्निक करत असताना किंवा पॉलिटेक्निक झाल्यानंतर तुम्हाला करता आले पाहिजे डेव्हलपमेंट प्रोग्रामवर सेल्फ एम्प्लॉयमेंट दुसरे की हा प्रकारचे नॉन टेक्निकल लोकांसाठी असतो. त्यांना सोपे असते व्यवसाय किंवा आता करते किंवा 2 ते 5 महिन्याच्या आतमध्ये तालुका स्तरावर घेतलेला हा प्रोग्राम प्रकारची कमी वेळ सुरू करणारे लोक असतात. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, हायटेक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे परत तुमच्यासारख्या टेक्निकल क्वालिफाईड लोकांसाठी असतात. आम्ही मागच्या वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर घेतलेला आहे, डाटा सायन्सवर घेतलेला आहे, IIT वर घेतलेला आहे. टेक्निकल कोर्सेस आम्ही हायटेक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्किल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असं बोलतो. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम EAP किंवा EAP साधारणतः कॉलेजच्या स्टुडंटसाठी 75 स्टुडंट किमान एखाद्या कॉलेजकडे असतील त्यांच्याकडे आम्ही 3 दिवसाचा आमचा एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम करतो आणि त्याला चार्जेस असतात. तो फ्रीमध्ये नसतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेज लाईफमध्ये फायनल इयरचं एज्युकेशन असताना करिअर त्यामध्ये जाता आलं पाहिजे. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, FDP और टेलर्स ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या परीक्षेसाठी स्टाफसाठी आपण हा घेतो. कारण शेवटी कॉलेजचे विद्यार्थी संपर्कामध्ये असतात आणि एंटरप्रेन्योरशिप मागच्या वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यासाठी हा FDP आणि टीम मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम MDP फॉर एंटरप्रेन्योर्स, मॅनेजर्स इन ऑफिशियल संस्थेच्या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ODP 5 days फॉर ग्रॅज्युएट हू वांट्स टू वर्क विथ द बिझनेस NGO. उद्योजक मॅगझिन हा MDPचा मागे सांगितलं तुम्हाला. त्याच्या फक्त 500 रुपये सबस्क्रिप्शन असून 700 रुपयाची मासिक लोकांना घरपोच मिळतात आणि त्याला कुठल्याही प्रकारचं त्यांना किंवा पीरियड चार्ज लागत नाही. ते 200 रुपये डिस्काउंटमध्ये 700 रुपयाची मासिक 500 रुपयामध्ये मिळतात. ऑनलाईन त्याची लिंक आहे, आपल्याला कोणाला लागलं तर शेवटी आमच्या नंबरवर संपर्क करा, त्यावेळेला तुम्हाला लिंक करता येईल. टार्गेट ग्रुप आम्ही कोणाकोणासाठी काम करतो साधारणतः समाजातील प्रत्येक घटकासाठी पोटेन्शियल एंटरप्रेन्योर म्हणजे ज्यांनी आतापर्यंत उद्योग केलेला नाही तर ते उद्योग करून इच्छितो आणि या सर्व महिला पुरुषांसाठी काम करतो. एज्युकेटेड अनएम्प्लॉईड युवती आपल्या देशामधली सगळ्यात मोठी पदवी, त्याला आपण म्हणतो सुशिक्षित बेरोजगार. आणि लोक सुशिक्षित बेरोजगार म्हणताना स्वतःची गौरवात्मक शब्द बोलल्यासारखे बोलतात. हे सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण काम करतो. एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर म्हणजे ज्यांचे स्वतःचे स्वतंत्र उद्योग व्यवसाय चालू असतील त्याच्यासाठी आपण काम करतो. कॉलेज स्टुडंट्स आहे, वुमन आहे,
प्रोव्हाइड करतात त्याले आमचे मेजर स्पॉन्सर्स आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा म्हणजे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, MSME आहे, NFT आहे, KVIC आहे, CP आहे, डिपार्टमेंट आहे, ट्रायबल माविम आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आहे, NTDC आहे. असे खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत जे आम्हाला काही वेळेला काही स्पॉन्सरशिप प्रोव्हाइड करतात. आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड आता जे टाईप्स ऑफ इंडस्ट्री एंटरप्राइज साधारणतः लोकांना कुठल्या प्रोग्रामसाठी मला कुठल्या स्कीममध्ये जाता येईल ते विचारत असताना त्यांना ही प्राथमिक एक माहिती शिकली पाहिजे की इंडस्ट्रीचं बायफर्केशन काय असतं. आता इथे आम्ही ISB असं 3 शब्द वापरतो. आय म्हणजे इंडस्ट्री, प्रोडक्शन ऑफ फिनिश गुड बाय प्रोसेसिंग रॉ मटेरियल. सिंपल आहे की कच्च्या मालावर प्रक्रिया होऊन काहीतरी वेगळं एक नवीन वस्तू निर्मित झाली अशा संपूर्ण प्रकाराला आपण इंडस्ट्री म्हणतो. त्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री, इन्कम जनरेशन बाय प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. म्हणजे शब्दच दिलेला आहे, तुम्ही काहीतरी सेवा दिली आणि त्यातून उत्पन्न मिळवत असाल पण तिथे काही सेल होणार नाही किंवा प्रोडक्शन होणार नाही, फक्त तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहात. अशा संपूर्ण प्रकाराला आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतो. त्यानंतर बिझनेस सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये बँकिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, इन्शुरन्स आहे, प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत, वास्तुशास्त्र सारखं कन्सल्टंट आहे, CE आहे, टेक्निकल रिपेअर अँड मेंटेनन्स आहे. हे एक्झाम्पल्स आहेत पण याच्या अनेक ऍक्टिव्हिटी त्यामध्ये होतात. पण तिसरं टाईप सांगितलेलं आहे बिझनेस, प्रॉडक्ट परचेस, कमिशन, ॲडेड अँड सोल्ड इन दी मार्केट. म्हणजे तुम्ही काहीतरी एखादी वस्तू घेता, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं कमिशन ऍड करता आणि ती विकता. अशा प्रकाराला आपण बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणतो. सध्याच्या हल्लीच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त फायदेशीर योजना ज्या आहेत त्या पहिल्या 2 कॅटेगरीसाठी आहे, इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी. त्यासाठी सबसिडी पण आहे पण बिझनेस ऍक्टिव्हिटीसाठी फारसं सबसिडी नाही, फक्त तुम्हाला फायनान्स मिळतो. प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन मेथोडॉलॉजी. आता जेव्हा तुम्ही एखादा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार करता त्यावेळेला तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जेणेकरून भविष्यात आपण हा प्रॉडक्ट सस्टेन करेल. त्याची एक लाईफ सायकल जी असते ती लाईफ सायकल पर्यंत आपल्याला सर्वाइव्ह करता येईल आणि उद्योग सुरू करून सातत्याने आपल्याला स्वतःचा नफा मिळवता आला पाहिजे. जे काही आपण फायनान्स घेतलेला आहे त्याचं रिपेमेंट झालेला पाहिजे, कुटुंबासाठी लागणारा खर्च निघाला पाहिजे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 4 गोष्टी शिल्लक अशा प्रकारे प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन मेथोडॉलॉजी मध्ये आपण काय काय बघू शकतो. एक तर एक्झिस्टिंग प्रॉडक्ट, आपण कोणते एक्झिस्टिंग प्रॉडक्ट सुरू करू शकतो जे ऑलरेडी चालू आहे मार्केटमध्ये. एक्झिस्टिंग विथ सम मॉडिफिकेशन. आता तुम्ही एखादा पेन हातात घेतला तर तुम्हाला माहिती आहे की काही वेळेला सेंटेड रिफिल निघाल्या होत्या. पेनच्या इंक मध्ये सेंट पण थोडंसं मॉडिफिकेशन होतं त्याच्यामध्ये मी काय बदल करू शकतो, मॉडिफिकेशन एक प्रकार होऊ शकतो. नंतर एन्सिलरी युनिट म्हणजे पूरक उद्योग. एखाद्या व्यक्ती एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट तयार करतो आणि त्याला लागणारा एक स्पेशल स्पेअर पार्ट आपण देतो. अशा प्रकारच्या उद्योगांना आपण एन्सिलरी युनिट म्हणतो. नंतर न्यू प्रॉडक्ट म्हणजे टोटली न्यू प्रॉडक्ट. साधारणतः हे न्यू प्रॉडक्ट येतच नाही मार्केट. त्या वरच्या 3 कॅटेगरी मधलाच एक ना एक असतो. नवीन प्रॉडक्ट एकदम वेगळा नसतो. तिथला प्रत्येक नवीन प्रॉडक्ट कुठल्या तरी आधीच्या प्रॉडक्ट मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलं असेल, एन्सिलरी केलं असेल किंवा काहीतरी चेंज केलं असेल. न्यू प्रॉडक्ट म्हणजे टोटली न्यू प्रॉडक्ट. साधारण प्रॉडक्ट आयडेंटिफाय केला मग तुम्हाला आपलं युनिट सेटअप करायचं. 3 कॅटेगरी मधलाच एक ना एक असतो. ते तुम्हाला घ्यावे लागते. नंबर 1 मार्केट सर्वे करावा लागेल. कसं आहे तर मार्केट सर्वे मध्ये खूप सारी माहिती असेल ती तुम्हाला आपण डिटेल ट्रेनिंग जेव्हा असतो तेव्हा इन्फॉर्मेशन कलेक्शन ऑफ SSI आपल्याला कुठल्या पर्टिक्युलर उद्योगासाठी डाटा आपण अप्रॉक्सिमेट टेबल पण करू शकतो, ऑनलाईन पण करू शकतो आणि फिजिकली पण करू शकतो. शासनाच्या वेगवेगळ्या सांख्यिकी कार्यालय असतात, मॅगझिन्स असतात. SSI सेटअप बद्दलची वेगवेगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागेल आपल्याला. सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट सुटेबल टू अवर क्वालिफिकेशन, कॅपॅसिटी अँड एक्सपिरियन्स.
थ्रू मार्केट सर्वे. आता याच्यात साधारणतः एखाद्या ट्रान्सपोर्टचा बिझनेस समजा एखाद्याला करायचं, ट्रान्सपोर्टचा बिझनेस करणारा व्यक्ती थोडंसं कडक पाहिजे, त्याची शब्दशैली कडक पाहिजे, तर त्याला लेबर लोकांसोबत नेहमी कम्युनिकेशन करायचं. तर याच्यात तुम्हाला स्वतःचं तुमचं क्वालिफिकेशन काय, कॅपॅसिटी काय, एक्सपिरियन्स काय आणि बॅकग्राऊंड काय, तुमच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे तुम्हाला मार्केट सर्वे करावा लागेल. थ्रू मार्केट कलेक्शन ऑफ फायनान्शियल बिझनेस म्हणजे त्या प्रोजेक्टला लागणारा मशिनरी करणारा व्यक्ती आणि फायनान्स पाहिजे. फायनान्स सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट अँड प्रॉडक्ट त्या वर्कर्सची मुद्द्यांचा आधार सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट फायनान्स सिलेक्शन प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपरेशन पण या सगळ्या विषयावर आमच्याकडे एक्सपर्ट लोक येऊन तुम्हाला शिक्षण देतात. हाऊ टू डू मार्केट सर्वे, हाऊ टू त्याला आपण विजिबिलिटी म्हणतो, फायनान्शियल आणि मार्केट डिटेल ट्रेनिंगमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपण फिक्स्ड असेट आणि वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेशन कसं करायला पाहिजे, कंपनी फॉर्मेशन किंवा रजिस्ट्रेशन कसं करायला पाहिजे. हाऊ टू सेटअप मधला हा पुढचा पोर्शन. आता आपण इथपर्यंत आल्यानंतर आता त्या पर्टिक्युलर उद्योगाला लागणारं फायनान्स किंवा लोन हा आपल्याला कुठून मिळेल, त्याच्या योजना कोणत्या आहेत, कुठल्या कारणाकडे कुठला अर्ज भरावा लागेल, तो अर्ज फिजिकल भरावा लागणार आहे की आपल्याला ऑनलाईन भरावं लागणार आहे, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, त्याच्या खाली दिलेलं आहे लायसन्स रिक्वायर्ड इलेक्ट्रिसिटी, वॉटर अदर इन्फ्रास्ट्रक्चर applications to be submitted etc. म्हणजे तुम्हाला पॉवर, पाणी, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोडक्ट्स इन मार्केट म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही त्याला कसं अवेलेबल करून देणार आहात, तुमचं वे ऑफ ट्रान्सपोर्ट आणि सप्लाय चेन कसं राहील त्याबद्दल. प्रोडक्ट्स इन मार्केट लायसन्स रिक्वायर्ड आफ्टर प्रोडक्शन म्हणजे काही विशिष्ट उत्पादनांमध्ये तुम्हाला विशिष्ट लायसन्स लागतात. समजा तुम्ही फूड इंडस्ट्री टाकलं तर फूड लायसन्स लागतो तुम्हाला, आर्म्स इंडस्ट्री टाकली तर आर्म्सचं लायसन्स लागतो, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं वेगवेगळं लायसन्सिंग तुम्हाला लागतो. काही वेळेला तुम्हाला पोल्युशन कंट्रोल बोर्डाची एजन्सी लागते. फुल फेज प्रोडक्शन तुम्ही हे ट्रान्सपोर्ट व्हेरिफिकेशन केलं सप्लाय चेन कसं राहील स्टार्ट फॉर सेल या पद्धतीने लायसन्स लागतं. त्यानंतर प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला दोन मुद्दे लक्षात घ्यायचे. फायनान्स इंडस्ट्री टाकली तर आर्म्सचं लायसन्स लागतं, वेगवेगळ्या स्कोप फॉर ऑपरेशन, मॉडर्नायझेशन, एक्सपान्शन, प्रोडक्ट एक्सेट्रा. आता हे सगळं सेल्स टेक्निक झाले. त्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करणं आवश्यक आहे, एक्सपान्शन करणं आहे. पण याचे स्कोप तुम्हाला फ्युचरमध्ये काय करावं लागेल तर तुम्हाला करता येईल. मागची एक स्लाइड याच्यानंतर हा टॉपिक जो आहे आपण म्हणतो होम टू कॉन्टेक्ट फॉर व्हॉट, म्हणजे कशासाठी तुम्हाला एक उद्योग जेव्हा करता एका उद्योजकाला अनेक ऑफिसर्ससाठी जावं लागतं, अनेक प्रकारची काम करावी लागतात. त्यासाठी त्यांनी कुठे कुठे मार्गदर्शन मिळवलं कुठे एमसीने पहिलं दिलंय तुम्हाला एबीसी ट्रेनिंग पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे. फॉर एव्हरीथिंग फॉर एंटरप्रिन्युअर सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध असतात. एमआयडीसी तुम्हाला उद्योगासाठी लँड शेअर पाहिजे एसीझेड म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन शेअर म्हणून आपण बोलतो. SC2 लँड आपल्याकडे गव्हर्नमेंट स्कीम, रजिस्ट्रेशन, रॉ मटेरियल
तुम्हाला ऑफिस असलेलं ऑफिस आहे. तर ITBP हा ट्रायबल लोकांसाठी स्कीम चालवणारा ऑफिस आहे. स्टुडंट रन नावाप्रमाणेच तुम्हाला लेबर कमिशनर मास्टर कायदा ऐकला असेल किंवा डॉक्टर्स लायसन्स ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट बोर्ड तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नावाप्रमाणे तुम्हाला स्वतः एक्सपोर्ट मध्ये आपल्या एक्सपोर्ट होणाऱ्या किंवा इम्पोर्ट होणाऱ्या इन्शुरन्स म्हणजे सिक्युरिटी ऑफ द अमाऊंट हे तुम्हाला तिथून मिळते. एक्सपोर्ट इन्शुरन्ससाठी EPDCला संपर्क काउंटर एक्सपोर्ट कंटेनर्ससाठी संपर्क सिडबीकडे बँक असल्यामुळे लोन सबसिडीसाठी संपर्क नाबार्डकडे आपण वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी आणि सेल्फ इम्प्रूव्हसाठी मदतीसाठी जाऊ. NSIC कडे एक्सपोर्ट अब्रॉड एक्झिबिशन्स वगैरे फायनान्स गव्हर्नमेंट सप्लाय NSIC ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात. CFTRI आपण सुरुवातीला एक स्टुडंट रन लायसन्स बद्दल बोललो. CFTRI कडे तुम्हाला प्रॉडक्ट वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणि मशिनरी बद्दल माहिती. देवगिरी ही वर्धेची एक संस्था आहे ज्याच्याकडे वेगवेगळे सेंट्रल लेवलचे सायंटिस्ट आहेत. लो कॉस्ट रुरल टेक्नॉलॉजी त्या गोष्टीची माहिती देतात. नंतर DRDA डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी शासनाची लोकल स्थानिक पातळीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असं नाव आहे. ते काही बचत गटाशी संबंधित लोकांना ट्रेनिंग फायनान्स आणि प्रोजेक्ट चालवतात. MSME टेक्निकल गायडन्ससाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे. नागपूरला यांचं ऑफिस आपलं सेमिनार हिल्सला CGO कॉन्फ्रेन्सला आहे. त्यानंतर वेगवेगळे इंडस्ट्रीज असोसिएशन ज्यांचं सहकार्य तुम्हाला मिळू शकतं. पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPPC MPCB पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे तुमच्या उद्योगामुळे काही वेगळ्या प्रकारचे केमिकल्स निघत असतील साऊंड पोल्युशन पोल्युशन किंवा एअर पोल्युशन होत असेल तर अशा केसेसमध्ये तुम्हाला त्या पोल्युशन कंट्रोल करण्याची एनओसी घ्यावी लागते. आता तुमच्याकडे वेगवेगळे सेक्टर मधले तुम्ही स्टुडंट आहात, मेकॅनिकल मधले आहात किंवा वेगवेगळ्या सेक्टर मधले आहात. त्याच्यामध्ये मी डीप मी जाणार नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एक लिस्ट दाखवतोय. तुम्ही शक्य असेल त्याचे फोटोज घेत चला कारण तुम्हाला एक पूर्ण PPT आम्ही देऊ शकणार नाही. म्हणजे फोटोज घ्या म्हणजे त्या सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात. आता मेकॅनिकल मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज बघा. प्राइस अँड डार्विन नंतर सेफ्टी पिन स्टेपलर पिन नेल कटर स्क्रू ड्रायव्हर एक्सेट्रा स्टील फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग वेट ब्रिज वेबिंग मशीन. खूप मोठी लिस्ट आहे. तुम्ही एकदा मी बोलतोय तुम्ही बघत चला. स्प्रे गन आहे, मेजरिंग टेप आहे, ऑफसेट प्रिंटिंग प्रेस स्टेपलर युपी मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्यानंतर आपलं आयरन फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आहे. नेक्स्ट घ्या LPG स्टोर्स प्रेशर कुकर एग्रीकल्चर इम्प्लिमेंट एडजस्टेबल हॉस्पिटल बेड फर्निचर. नेक्स्ट घ्या अल्युमिनियम फर्निचर वायरमेस बोर्ड हार्डवेअर आयटम बाथरूम किचन डेकोरेटिव्ह आर्टिकल्स ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स इलेक्ट्रिक ब्रास कॉपर सिल्वर. त्यानंतर MS पाईप आहे, फायब्रोफ्रेड स्पेअर पार्ट्स आहे, मेटलिक वॉशर्स आहेत. नेक्स्ट पेंट इन अदर इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत, गन मॅटर प्रोसेस आहेत, ऑटोमोबाईल आहे, वेंडिंग मशीन्स आहेत, मशीन वर्कशॉप आहेत. फ्लोरिंग शटर्स आहेत, कमर्शियल फ्लोर मिल्स आहेत, ऑटोमॅटिक सॅनिटायझर्स आहेत, मशीन वेजेस आहेत. इंजिनिअरिंग स्केल्स सॉफ्ट जॉस CNC लेथ मशीन आहे. आताच आमच्या उद्योजकांनी कालच त्याच्याकडे सुशील वरून नाव आहे त्याचं आहे. कालच त्याची CNC मशीन आली फॉरेन मधनं. त्याने व्हिडिओ आणि फोटो टाकला, नवीन उद्योग सुरू केला. तुमच्यासारखं मेकॅनिकलचं सेक्टर आहे. नेक्स्ट मग या ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स एक्सेसरीज सायलेन्सर्स आहे, टेबल्स आहे, लाईट आहे, फुटरेस्ट आहे, गिअरबॉक्स आहे, टूलबॉक्स आहे, पेट्रोल आहेत. खूप सारे स्पेअर्स असतात त्या
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स आहेत, कॉलेज आहेत, ॲग्रिकल्चर फॉर्म आता ह्या मेकॅनिकल मधल्या इतकेच आहे असं नाही, याच्यातले तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार तुमच्या अनुभवानुसार तुमच्या आंदोलनानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे अपॉर्च्युनिटी अनेक आणि आता प्रोजेक्ट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्लड लाईट आहे, मोबाईल टावर आहे, ऑटोमॅटिक स्विच फॉर इलेक्ट्रिकल गॅजेट्स आहेत. वायर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल बोर्ड्स आहेत, इलेक्ट्रिकल केसिंग आहे. आपण या प्रकारच्या केसिंग वगैरे तयार करतो. त्याचे इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टम आहे, डिजिटल डिस्ट्रीब्युशन बोर्ड्स आहेत, त्यानंतर एनर्जी मीटर्स आहेत, नियॉन साइन बोर्ड, ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर, EMI, RFI मीटर, प्रोसेस कंट्रोलर, टेम्परेचर कंट्रोलर, क्लोक्स फॉर द सोडियम, मर्क्युरी, वेपर लॅम्प, त्यानंतर रेक्टिफायर्स आहेत, रेक्टिफायर आपण अजून काही छोटे मोठे प्रोजेक्ट दिलेले आहेत. निकेल मेटल हायब्रिड आहे, त्यानंतर रिचार्जेबल बॅटरी हा एक खूप अनिवार्य घटक सध्याच्या परिस्थितीमध्ये चालतो आहे. रिचार्जेबल बॅटरी शिवाय लोकांचा पर्याय नाही, कारण पॉवर कट आणि पॉवर प्राईस ह्या खूप मोठ्या समस्या पुढे येणार आहेत. रिचार्जेबल बॅटरी त्यासाठी भरपूर चांगला व्यवसाय होऊ शकतो. स्टार्टर्स फॉर द फ्लोरोसेंट ट्यूब्स आहेत, इलेक्ट्रिक तंदूर्स आहेत. आता जे भट्टीवरचे तंदूर आहेत त्याचा ट्रान्सफर इलेक्ट्रिकमध्ये करावे लागले. ऑटोमॅटिक कर्टन्स ऑपरेटर ओपनर आहे, ऑटोमॅटिक कर्टन्स ओपनर आहेत, त्याला इलेक्ट्रिकल स्विचेस आहेत. आता इलेक्ट्रॉनिक्स मधले काही उद्योग बोललो आपण. इलेक्ट्रॉनिक्स गॅस लायटर, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टम, मेटल डिटेक्टर, इलेक्ट्रॉनिक बर्नर आहे, अलार्म सिस्टम आहे, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक स्केल्स आहेत, वेविंग स्केल्स आहेत. असे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री टायमर आहे, रेग्युलेटेड DCP पॉवर सप्लाय आहे, अनलिमिटेड पॉवर सप्लाय UPS आपण म्हणतो. त्यानंतर कॉम्प्युटर कीबोर्ड्स आहेत, CRT डाटा डिस्प्ले मॉनिटर्स आहेत, त्यानंतर डेस्कटॉप कम्युनिकेशन सेंटर्स आहेत. असे मेडिकल ट्रान्समिशन असे प्रोजेक्ट इन IT आणि इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे आधी आपण फक्त इलेक्ट्रॉनिक्स पकडलं, त्याला जोड देऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्सचे तुमच्याकडे जो एक सब्जेक्ट असतो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्याला हा थोडंसं जोड म्हणून एक ॲडिशनल सपोर्ट मिळू शकतो. मेडिकल ट्रान्सक्रिप्शन्स
हॉटेल मॅनेजमेंट आहे, हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन, फॅशन डिझायनिंग. पुढे घ्या. ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, गिफ्ट एम्पोरियम एक चांगलं युनिट आहे. पूजा मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपल्या देशात खूप सारे सण साजरे होतात. वेगवेगळ्या सणांमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे काही मटेरियल्स असतात ते आपण करू शकतो. वाचनालय सर्व्हिसेस, ग्रोसरी आहे. त्यानंतर आरी जर्नोजी वर्क एक तो व्हॅल्यू एडिशन, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंग. मेकॅनिकल मध्ये आपण जे मगाशी पाहिले त्यातलं स्टेटमेंट आहे. इलेक्ट्रिकल मधलं कन्सोलिडेशन हाऊस, याविषयी आपण बोललेलो आहे. पूजा मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपल्या देशात खूप सारे सण साजरे होतात. वेगवेगळ्या सणांमध्ये सिव्हिल मध्ये काही दिलेल्या प्रकारचे काही मधले आहेत. आरी जर्नोजी वर्क एक तो व्हॅल्यू एडिशन, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स आहेत त्याच्यावर आपण मेकॅनिकल मध्ये आपण जे मगाशी पाहिले त्यातले आता शासनाची PMEGP नावाची स्कीम त्याविषयी आपण बोललेलो आहे. त्यामध्ये आपण 25 लाखापर्यंत येऊ शकतो. त्याच्यामध्ये हा एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे बघा, अर्बन आणि रुरल. म्हणजे याच्यामध्ये अर्बन एरियामध्ये तुम्ही उद्योग टाकला तर तुम्हाला सबसिडी थोडीशी 10% कमी आणि रुरल मध्ये टाकला तर सबसिडी 10% जास्त आहे. त्याच्यात पहिले एरियामध्ये दिलंय की अर्बन आणि रुरल. त्यानंतर कॅटेगरी दिले जनरल कॅटेगरी मेल कॅन्डिडेट फक्त. त्यांनी जर अर्बन कॅटेगरी मध्ये टाकलेला असेल आणि शहरी एरिया असेल तर त्याला 10% सबसिडी राहील आणि ग्रामीण भाग असेल तर त्याला 15% सबसिडी राहील. आणि जर इतर जे असतील ज्याच्यामध्ये स्पेशल इन्क्लुडिंग दिले, मागच्या स्लाइडवर ज्याला देते स्पेशल इन्क्लुडिंग SC, ST, OBC, मॉनिटरी, वुमन, एक्स सर्व्हिसमेन, फिजिकली चॅलेंज किंवा हिली एरिया मधले, बॉर्डर एरिया मधले असतील तर अशा लोकांना ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी आणि शहरी भागामध्ये 25%. आता नेक्स्ट घ्या. एलिजिबिलिटी म्हणजे काही खूप काही असं त्याला क्रायटेरिया दिलेलं नाही. 18 वर्षाचं वर तुमचं वय असणं आवश्यक आहे. नो इन्कम सिलिंग फॉर असिस्टंट म्हणजे काही उत्पन्नाची मर्यादा त्याला दिलेली नाही आहे. एज्युकेशन किमान 7वा वर्ग उत्तीर्ण असायला पाहिजे. लोन लिमिट मॅक्झिमम 25 लाख फॉर मॅन्युफॅक्चरिंग, जसं आपण सुरुवातीला ISB बघितलं, आणि सर्व्हिस मध्ये 10 लाखापर्यंत. नेक्स्ट. इम्प्लिमेंटिंग एजन्सी ही खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन, खादी विलेज बोर्ड आणि DIC इंडस्ट्री डिपार्टमेंट असे एवढे लोक मिळून ही स्कीम चालवतात. नेक्स्ट. आता त्याच धर्तीवर मागच्या वर्षी आदरणीय हर्षदीप कांबळे, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजचे कमिशनर आणि चेअरमॅन ऑफ आवर एक्झिक्युटिव्ह कमिटी काउन्सिल MCD चे विभाग प्रमुख ज्याला आपण म्हणू शकतो, त्यांनी त्यांचं एक ड्रीम स्वप्न होता की लोकांना जास्तीत जास्त कर्ज मिळावं, जास्तीत जास्त सबसिडी मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळावा. म्हणून PMEGP मध्ये जर 25 लाख होतं त्या धर्तीवर त्यांनी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम नावाची स्पेशल स्कीम लॉन्च केली, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी त्यानंतर 10% कॉन्ट्रीब्युशन स्वतःचा असतो, 15% सबसिडी शहरी भागात आणि 25% ग्रामीण भागात, आणि इतर लोकांसाठी 5% सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे. अर्बन मध्ये 25% सबसिडी आहे आणि रुरल मध्ये 35% सबसिडी आहे. नेक्स्ट. PMEGP मध्ये आपल्याला ज्या क्रायटेरिया दिल्या होत्या त्यामध्ये 18 पेक्षा वर सांगितलं होतं. CMEGP मध्ये 18 ते 45 असं दिलेलं आहे. SC ST वुमन साठी 5 वर्ष एक्सटेन्शन केलेलं आहे, म्हणजे 18 ते 50 इतर लोकांसाठी. प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये आपण PMEGP मध्ये बघितलं तर ती अप टू 25 लाख होतं. इथे तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट 10 ते 25 लाख 7वी पास असल्यास आणि प्रोजेक्ट कॉस्ट 25 ते 50 लाख 10वी पास असल्यास ही तुम्हाला वाढीव मर्यादा दिली, इथपर्यंत कर्ज मिळू शकतो. लोन मॅक्सिमम लिमिट ही 50 लाख रुपये मॅन्युफॅक्चरिंग साठी आणि सर्व्हिस साठी 10 लाख रुपये. नेक्स्ट. प्रोजेक्ट रिपोर्ट शुड हॅव कॉस्ट ऑफ फॉलोइंग. म्हणजे तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यात बनवलाय त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड राहणार आहे, प्लांट अँड मशिनरी, शेड अँड कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कॅपिटल. म्हणजे याच्यात प्लांट आणि बिल्डिंग साठी फायनान्स मिळत नाही. प्लांट अँड मशिनरी, शेड आणि कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कॅपिटल. आता त्याचं बायफिकेशन दिलेलं आहे की प्लांट अँड मशिनरी मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट 50% असायला पाहिजे,
शेड कन्स्ट्रक्शनवर मॅक्झिमम 20% असायला पाहिजे, वर्किंग कॅपिटलवर मॅक्झिमम 30% असायला पाहिजे. ओन इन्व्हेस्टमेंट 5 to 10%, याच्या आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलेलं तुम्हाला त्यानुसार. सबसिडी 15 ते 35%, याच्या आधीच्या स्लाइडमध्ये सांगितल्यानुसार. हू कॅन अप्लाय? प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, फर्म किंवा बचत गट, SHG, सेल्फ हेल्प ग्रुप, हे सगळे जण अप्लाय करू शकता. ऑनलाईन पोर्टल दिलेलं आहे त्याचं maha-cmegp.gov.in. त्या पोर्टलवर सगळं ऑनलाईन प्रक्रिया असते. कोणालाही पर्सनली फिजिकली कोणाकडे जाण्याची काही आवश्यकता नसते. डॉक्युमेंट्स काय लागतात तर जे आपल्याकडे असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, मार्कशीट, तुमचं पासपोर्ट फोटो, ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल तर तो लागेल तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर्म लागतात, ते त्याचं फॉर्मेट दिलेलं आहे वेबसाईटवर. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा इतर जी अनिवार्य डॉक्युमेंट्स ती लागतात. नेक्स्ट, आता इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणजे याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज DIC असते आणि महाराष्ट्र स्टेट KVIB आणि KVIC 3 एजन्सीज असतात. नेक्स्ट, आता इथे हे संपलेला आहे आपला जो आजचा विषय होता तो. हारोडे सर संपलं इथे. ओके. बाकी दुसऱ्या प्रोग्रामच्या आहेत त्या. विद्यार्थ्यांना थोडस कसं वाटलं, काय वाटलं, बोर झालं असा थोडस का? हा स्केमेटिक पार्ट आहे, थोडं डिफिकल्ट पार्ट आहे. आपले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी साधारणतः सगळ्यांना वाटते की आता तुम्ही जसं प्लेसमेंट म्हटलात, सरांनी सुरुवातीला नाही का काम दाखवलं तेव्हा परिचय करून बोललेत ना की आमच्या विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट मिळतो. म्हणजे त्यांचा माइंडसेट हा थोडासा नोकरी ओरिएंटेड आहे, जॉब ओरिएंटेड. आणि आम्ही इथे शिकवतो त्यांना शिकवतोय की बिझनेस टाक आणि नोकरी देणारे बना. थोडासा हा गॅप फुलफिल करण्याचा प्रयत्न केला मी. पण डिटेल प्रोग्राम साठी आपल्याकडे आता आज आम्ही 3 वाजता सेमिनार घेतलं आहे आणि पुढे आमचं एक डिटेल स्टार्टअप बेस EDP होईल. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच रिअल मध्ये स्टार्टअप टाकायचं असेल तरी 10 दिवसाचा 30 तासाचा आमचा तो EDP जो आहे, आता हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. काही स्लाइड्स तुम्हाला रोशन सर दाखवतील की तो प्रोग्राम काय आहे आमचा. रोशन दाखवा पुढचं स्लाइड. हे त्याची बातमी. नेक्स्ट घ्या, 1-2 मिनिटं घेणार आहे शेवटचे. नेक्स्ट घ्या, अजून नेक्स्ट घ्या, अजून नेक्स्ट घ्या. आता इथे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लॉन्च युअर स्टार्टअप डिजिटली, स्किल इट अँड MCD विल सपोर्ट यू टू डेव्हलप. त्यानंतर गाईड यू टू गेट युअर स्टार्टअप इंडिया सर्टिफिकेशन. इथे तुझं एक हे येतोय स्टार्टअप युअर डिजिटल इंडिया सर्टिफिकेशन. त्यानंतर स्किल इट विल गाइड यू ऑन वेरियस गव्हर्नमेंट फंडिंग स्कीम. MCD विल प्रोव्हाइड यू लॉंग टाइम फ्री सर्व्हिसेस. म्हणजे हे जे खालचे 4 महत्वाचे ठळक मुद्दे इथे जे दिसतात ते बघितलं तर हे तुम्हाला इथे या ट्रेनिंग मध्ये 10 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये मिळणार आहेत आणि हे संपूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळू शकेल. तुम्ही फक्त स्टार्टअप करण्यासाठी मार्गदर्शन मिळवण्यासाठी कोणाकडे गेलात तर तो तुमच्याकडनं 6,000 पेक्षा जास्त रक्कम घेईल. आपल्या टोटल ट्रेनिंगची 10 दिवसाची 30 तासाची फीस 6,000 प्लस GST 1,080, असं 7,080 रुपये फक्त असून तुम्हाला हे सगळं सपोर्ट पण मिळणार आहे. आणि फ्युचर मध्ये आमची MCD आणि स्किल तुम्हाला हे सपोर्ट सर्व्हिसेस पण देणार आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके सर, हारोडे सर प्लीज. ओके, थैंक यू वेरी मच सर. जैसा कि आपने बताया कि इंटरप्रेन्योरशिप के क्या फेज है, उसके बाद प्रोडक्ट सिलेक्शन वगैरह जैसे करना है, उसके बारे में जैसे हम आगे प्लान कर रहे हैं, तो आगे हमारा जो प्लान है उसके बारे में आपने बेसिक डिटेल आपने सभी टॉपिक के बारे में दी है. और अगर किसी को कोई क्वेश्चन पूछना है तो वो पूछ सकते हैं. You can start your mic and ask the question. Now I request Raate sir to propose vote of thanks. थैंक यू हारोडे सर. क्या मेरी आवाज आ रही है? हाँ. ओके. तो नमस्कार सर, मेरा नाम प्रशांत राठे है. मैं NIT पॉलिटेक्निक में ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर हूँ. तो
मैं यहाँ पे प्रोपर थैंक्स प्रपोज करने के लिए प्रेजेंट हूँ। तो मैं सबसे पहले आलोक मिश्रा सर, रीजनल ऑफिस MCIT नागपुर, रितु श्रीवास्तव मैडम, को फाउंडर स्केल IT हरियाणा, और अरविंद राठौर सर को थैंक्स बोलना चाहूँगा, जिन्होंने आज हमारे स्टूडेंट्स को बहुत सारी ये जो अबाउट एंटरप्रेन्योरशिप जो चीज़ें हमें नहीं पता थी उसके बारे में अवेयर किया। सर, हम आपको NIT पॉलिटेक्निक के बिहाफ में ये कहना चाहेंगे कि आपका आज का लेक्चर होने के बाद हमारे कुछ स्टूडेंट तो ज़रूर ऐसे निकलेंगे आज इस साल के जो एंटरप्रेन्योरशिप करेंगे और वो एंटरप्रेन्योरशिप में अपना नाम बहुत आगे लेके जाएंगे। तो इसके अलावा मैं NIT पॉलिटेक्निक के इंस्टीट्यूट इनोवेशन सेल की तरफ से सभी को थैंक यू कहना चाहूँगा, स्पेशली प्रिंसिपल सर को और हमारी ऑनरेबल मैनेजमेंट को, जो हमें हमेशा इस टाइप के प्लेटफॉर्म्स प्रोवाइड करते हैं, जिससे एज अ फैकल्टी हमारा नॉलेज भी बढ़ता है और हमारे स्टूडेंट्स के लिए भी हम लोग कुछ करने के लिए प्रेरित होते हैं। इसके अलावा मैं शिरभाते सर और हरोड़े सर का भी धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने ये अच्छा प्रोग्राम आज ऑर्गेनाइज किया, और शिरभाते सर का तो हमें हमेशा सपोर्ट रहता ही है इस टाइप के प्रोग्राम्स में। और सबसे लास्ट मैं सभी स्टूडेंट्स का थैंक यू बोलना चाहूँगा जिन्होंने आज के प्रोग्राम में ज्वाइन किया, और आई होप कि आप में से कोई ना कोई ज़रूर एंटरप्रेन्योर बनेगा, सिर्फ जॉब के लिए या हायर एजुकेशन के पीछे ना जाते हुए। कुछ तो स्टूडेंट्स ऐसे निकलेंगे हमारे प्रोग्राम से जो आगे चल के एंटरप्रेन्योर बनेंगे। तो थैंक यू वेरी मच सर। थैंक यू। So thank you very much, sir. I conclude this meeting.